चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 14 जानेवारी अगदी प्रत्येकालाच माहिती असेल की आज नवीन वर्षातील पहिला सण आहे। प्रत्येकाने सकाळपासून काही ना काही उपाय आणि सेवांना नक्कीच सुरुवात केली असेल, कारण आजचा जो दिवस आहे तो भोग संपवण्यासाठी, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण आणण्यासाठी, घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घरात एकोपा आणण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर आजच्या दिवशी आपल्याला घरातील सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, बाधा, इडापिडा, कलह, भांडणं, अवलक्ष्मी हे सगळ्या वाईट शक्तींचा नाश करायचा आहे। आज करावयाचे बरेचसे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या नवीन वर्षातील पहिल्या सणाचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी आपल्याला कापुरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत। या वस्तूंचा धूर आपल्याला करायचा आहे। ज्या वस्तूंचा धूर केल्याने किंवा ज्या वस्तू जाळल्याने घरामध्ये असलेली जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी असेल, बाधा असेल, इडापिडा असेल, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल आणि जेव्हा घरातून सगळ्या नकारात्मकता किंवा वाईट शक्तीच संपून जातील तेव्हा नक्कीच घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, घरामध्ये एकोपा येईल, घरातील जे वातावरण आहे ते सदैव प्रसन्न राहील। बघा, बऱ्याच वेळा आपण बोलता बोलता सहज म्हणतो की माझ्याच आयुष्यात का इतके भोग लागलेत, असंख्य संकट असतात, अडचणी असतात, आजार असतात, वेगवेगळ्या गोष्टी दररोज आपल्या सोबत घडत असतात आणि त्यातून नेहमी आपल्या सोबत असं वाटतं आपल्याला की माझेच भोग काहीतरी आहेत, माझ्याच आयुष्यात हे भोग आहेत, माझेच भोग सुटत नाही। तर बघा, भोगीचा दिवस हा भोग संपवण्यासाठी महत्त्वाचा असतो आणि जर आजच्या दिवशी तुम्ही कापरासोबत या काही वस्तू जाळल्या तर तुमच्या आयुष्यात असणारे सगळे भोग हे त्या कापरामध्ये जाळलेल्या वस्तूंसोबत जळून जातील। बघा, तसं तर दररोज आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळलं पाहिजे, कारण कापूर ही कुठलीही निगेटिव्हिटी, नकारात्मकता घरामध्ये शिल्लक ठेवत नाही। कापरामध्ये निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता शोषण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि ज्या घरात दररोज कापूर जाळलं जातं त्या घरातील वातावरणही नेहमी प्रसन्न असतं। आता आपण खूप बिझी असतो, नोकरी असते, घरातील भरपूर कामं असतात की ताई आम्हाला दररोज नाही जमत करायला। मग जेव्हा असे विशेष दिवस भेटतात, विशेष मिती असतात, तिथी असतात, कमीत कमी त्या दिवशी तरी आपण अशा सेवा किंवा असे जर उपाय केले तर नक्कीच त्याचा असंख्य पटीने आपल्याला लाभ मिळत असतो। त्यातील आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो सर्वात महत्त्वाचा उपाय आहे, जो प्रत्येकाला न चुकता आवर्जून आज सायंकाळी करायचा आहे। आता काय उपाय आहे बघा, सायंकाळी 6:30, 7:30, 8:30 किंवा कमीत कमी 9:30 आत तुम्ही कधीही करा, कारण की ही वेळ उपाय आणि उतारे करण्यासाठी विशेष महत्त्वाची असते। ही वेळ लक्ष्मी प्राप्तीची असते, ही वेळ अवलक्ष्मीचा नाश करण्याची असते। ठीक आहे, तुम्हाला सगळ्यात अगोदर एक मातीची पंटी घ्यायची आहे, ज्यामध्ये आपण कापूर प्रज्वलित करतो किंवा तुमच्याकडे जे भांड असेल कापूर प्रज्वलित करण्याचं ते घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 4 ते 5 वड्या कापराच्या घालायच्या आहेत। यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये, तुमचं जे हात आहे उजवा हात, या उजव्या हातामध्ये 7 अख्खे असणारे, व्यवस्थित असणारे काळे मिरी घ्यायचे आहेत। त्यानंतर 7 लवंगा घ्यायचे आहेत, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत, चिमूटभर तुम्हाला मोहरी घ्यायची आहे। ठीक आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या घरावरून तुम्हाला उतरवायच्या आहेत। तुमच्या घरातील 4ही कोपऱ्यांना ही मूठ स्पर्श करायची आहे। घरातील व्यक्ती एखादा बाधित असेल, घरातील एखादा व्यक्ती खूप कलह करत असेल, ज्याला खूप प्रत्येक गोष्टीमध्ये डिप्रेशन येत असेल किंवा ज्याच्या हातामध्ये लक्ष्मीच वास करत नसेल, म्हणजे कितीही आलं तरी ते निघूनच जातं, असं काहीही असेल तर त्या व्यक्तीवरनं तुम्हाला हे 5 किंवा 7 वेळा उतरवायचं आहे। त्यानंतर काय करायचं, ती जी मातीची पंटी किंवा मातीचं तुम्ही जे भांडं घेतलेलं आहे कापूर जाळण्यासाठी, त्यामध्ये ह्या उतरवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या। आधी कापूर ठेवायचा आणि त्याच्यावरती या वस्तू जाळायच्या। आता ही मातीची पंटी कुठे ठेवायची किंवा जे भांडं तुम्ही घेतलेलं ते कुठे ठेवायचं, तर घराच्या बाहेर। आता समजा घराच्या बाहेर म्हणजे हा मेन माझा उंबरठा आहे, मेन हा दरवाजा आहे, हा आतला भाग आहे, हा बाहेरचा भाग आहे। तर घराच्या बाहेर जो मेन उंबरठा आहे, या मेन उंबरठ्याच्या समोर तुम्हाला ही पंत्री ठेवायची आहे। हा जो धूर आहे तो घरामध्ये नाही करायचा, हा धूर आहे तो घराच्या बाहेर करायचा आहे, कारण घरातील सगळी नकारात्मकता आपण त्या वस्तूंमध्ये बाहेर घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे याचा धूर किंवा याचा नाश आपल्याला घराच्या बाहेर करायचा आहे। ठीक आहे,
हे सगळं जे तुम्ही त्या मातीच्या पंटीत किंवा भांड्यात घातलेलं आहे ते सगळं कापूर लावून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. जसं हे पेटायला लागेल तसं यामध्ये घातलेल्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तडतडायला लागतील. यानंतर काय करायचं तर एक तेजपत्ता तमालपत्र घ्यायचं, ते देखील घराच्या बाहेरच आणून ठेवा आणि त्या तमालपत्रावरती तुम्हाला पेनाने किंवा हळदी कुंकवाने तुमच्या आयुष्यातील जो भोग संपावा असं तुम्हाला वाटत आहे तो भोग तुम्हाला त्याच्यावरती लिहायचा आहे. आता एखाद्याच्या आयुष्यात खूप दारिद्र्य असतं, खूप गरिबी असते की काही केला ती गरिबी संपत नाही, ते दारिद्र्य संपतच नाही. काही अर्ध आयुष्य गेलं भाड्याच्या घरात राहत आहोत, भाडंच भरत आहोत, स्वतःचं घरही होत नाही, इतकी गरिबी किंवा इतकं दारिद्र्य आहे. तर त्या तेजपत्रावरती तमालपत्रावरती फक्त गरिबी किंवा दारिद्र्य असं लिहा. जो भोग तुम्हाला आजच्या दिवशी तुमच्या आयुष्यातून संपवायचा आहे तो लिहायचा आहे. घरात खूप कलह होत असेल, भांडणं होत असतील, सगळं सुखाचं आहे पण कलहच मिटत नाहीत, घरामध्ये भांडणच संपत नाही, तर त्या तमालपत्रावरती फक्त भांडण हा शब्द लिहा. किंवा समजा माझ्या आयुष्यात सगळं चांगलं चालू आहे, सुख आहे, समाधान आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण लग्नच जमत नाहीये. लग्न जमावं म्हणजे हा लग्नाच्या जी अडचण असेल त्या लग्नाच्या अडचणीतला जो भोग आहे तो संपावा असं वाटत असेल तर फक्त त्याच्यावरती लग्न लिहा. सगळं चांगलं आहे पण नोकरी मनासारखी लागत नाहीये, ही नोकरी मला चांगली लागावी असं जर वाटत असेल, म्हणजे नोकरीत येणारे अडथळे किंवा ते भोग संपावे असं वाटत असेल तर फक्त नोकरी असं लिहा. म्हणजे जो भोग, पुन्हा एकदा सांगते, जो भोग संपावा असं तुम्हाला वाटत आहे ते फक्त एका शब्दात तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायचं आहे. बघा, तमालपत्र हे अट्रॅक्शनसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं, तर नकारात्मकतेसाठीही तितकंच प्रभावी असतं. ठीक आहे. जसं या सर्व वस्तू तडतडायला लागतील, कापूर पेटायला लागेल, तसं हे तमालपत्र हातामध्ये पकडायचं आणि त्या आगीमध्ये ते जाळायचं. जाळत असताना माझा तो भोग संपत आहे किंवा माझं हे संकट टळत आहे असं पूर्णपणे मनामध्ये तुम्हाला ते फील करत राहायचंय, पूर्ण पॉझिटिव्हिटीने. त्यानंतर मग हे तमालपत्र जे काही उरलेलं असेल ते त्याच्यामध्ये सोडून द्यायचं. जेव्हा हे सगळं काही जळेल, जेव्हा पूर्ण याची राख होईल संपूर्ण, आणि जेव्हा याची राख थंड होईल, थोडीशी थंड होईल, त्यावेळेस तुम्हाला ही पंटी उचलायची आहे किंवा हे जे भांडं आहे ते उचलायचं आहे आणि घराच्या बाहेर निघून जो दक्षिण भाग असेल या दक्षिण दिशेला तुम्हाला हे सर्व काही फेकून द्यायचं आहे किंवा फुंकून टाकायचं आहे. दक्षिण भाग हा नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी किंवा दक्षिण दिशा ही वाईट शक्तींची, बाधांची, आपण ज्याला म्हणतो नष्टता करण्यासाठी ही दिशा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आपल्याला त्याच दिशेला सर्व फेकून टाकायचं आहे किंवा फुंकून टाकायचं आहे. घरात येण्या अगोदर स्वच्छ हात पाय धुवायचे आहे, देवघराच्या समोर एक कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्यानंतर तुमची पुढची जी काही कामं आहे ती करायची आहे. अत्यंत साधा सोपा मात्र भोग संपवणारा, घरातील दारिद्र्य नकारात्मकता संपवणारा आणि इच्छित मनोकामना पूर्ण करणारा हा उपाय आहे. आजच्या दिवशी आवर्जून हा उपाय नक्कीच करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.